नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पाळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ यांची एक प्रसिद्ध कादंबरी वारण्याचा वाघ हिचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला आजचा चौथा भाग. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. सत्तूच्या फरारी जीवनाला आरंभ झाला होता. आपल्या हातून मानव हत्या झाली असली तरी आपण नेक कार्य केलं आहे असंच त्याला वाटत होतं. वारण्याच्या काठाकाठानं तो स्वतःला दळवीत होता. त्याचे अनेक मित्र त्याला संकटकाळी मदत करीत होते. सरकार खडबडून उठलं होतं. सत्तूला धरा असे हुकूम घेऊन अनेक अधिकारी वारणा खोऱ्यात धावत होते, पण त्या सर्वांना सत्तू झोकांड्या देत होता. त्याचा बोलबाला वाढत होता आणि रोज नवी नवी माणसं येऊन त्याला मिळत होती. त्याचं बळ वाढत होतं. त्या प्रांतात विखुरलेले अनेक फरारी गुन्हेगार सत्तूच्या पाठीशी एकवटत होते, त्यामुळे त्याचा दरारा सारखा वाढत होता. आनंदा पाटील, आकाराम, बाबूराव, चिलाजी मोहिता, गुणवंतराव देशमुख, गंदा गोंधळी, पंढरी मांस, मळू महार अशी एकागळी एक माणसं सत्तूला येऊन मिळताच त्याचं बळ दुणावलं आणि ते डोंगरासारखं पाठबळ बरोबर घेऊन तो निर्भय झाला. वारणा नदीच्या काठी गरजू लागला. मथाजी चौगुड्यासारखा वाह्यात माणूस या वारणा खोऱ्यात उभा ठेवायचा नाही असा सत्तून निर्धार केला होता. एक एक उर्मट माणूस गारात करायला सत्तून आरंभ केला होता. त्यांचा निपटावा सुरू केला होता. आपण खून केला आहे, आपण सरकारचं शत्रुत्व पत्करलं आहे, आपण परागंदा आहोत, मृत्यू आपल्याकडे येत आहे, मग मरता मरता काहीतरी आगळं करूनच मरायचं असा त्याने निश्चय केला होता. आणि तो निर्भान झाला होता. त्याचं पाठबळ खंबीर होतं. प्रत्येक माणूस जीवाला जीव देणार होता. त्यामुळे सत्तू जीवावर उदार होऊन त्या खोऱ्यात राजासारखा फिरत होता. सत्तून आपल्या माणसांच्या पोटापाण्याची व्यवस्था लष्करी नियमानुसार केली होती. त्यांच्या जीवनात खंड पडता कामा नये असा त्याचा दंडक होता. त्यासाठी तो त्या खोऱ्यातील श्रीमंतावर भार घालीत होता. दुपार झाली होती. सत्तू एका घनदाट शेवग्यात विश्रांती घेत पडला होता. तो आनंदरावची वाट पाहत होता. वांगणीच्या नामदेवराव देशमुखाकडे पैशाची मागणी करायला आनंदराव गेला होता. दुपार टळली आणि आनंदरावाला म्हणाला, सरदेशमुखाला आमची कदर नाही. त्यानं सांगावं दिलं आहे की माझ्याकडे अपार दौलत आहे, इतकी की मी 50 माणसं 100 वर्ष जगू शकेन, पण मी तुझ्यासारख्या खुनी माणसाला एक पैसाही देणार नाही. जे करायचं असेल ते करा. हा निरोप ऐकून सत्तू ताडकन उठला. कुराड खांद्यावर टाकून म्हणाला, चला, मला आधी नामदेवरावला जबाब दिलाच पाहिजे. आणि तो चालू लागला. त्याच्या मागून सगळेजण निघाले. वांगणी गाव शांत होता. अजून दिवस कासऱ्याभर ठरला उरला होता. गाव निर्जन भासत होतं. नामदेवराव चौफळ्यावर बसून झोके घेत होता. सत्तू भडकन वाड्यात शिरला आणि त्याला पाहताच नामदेवराव दचकला. कावरा बावरा झाला. सत्तू गरजला, मी दिवस घेऊन आलो आहे. मी या गावाची नाकेबंदी केली आहे. कुठे आहे तुझी ती अपार दौलत? याचा परिणाम? नामदेवराव गुरगला. त्याची पर्वा मी करीत नाही, सत्तू उत्तरला. मग काय हवंय तुला? मला तिजोरीची किल्ली हवी. ही घे. असं म्हणून नामदेवरावाने किल्ली सत्तूच्या अंगावर फेकली आणि ती घेऊन सत्तू वळला. तोच नामदेवराव चपळाईने तलवारीकडे धावला. त्यानं खुंटीला लटकणाऱ्या तलवारीवर हात घातला आणि आकारामची कुऱ्हाड त्याच्या खांद्यावर पडली. नामदेवराव खाली कोसळला. आकाराम, काय केलंस? सत्तू गरकन फिरून ओरडला. त्याला मारलंस? त्यानं तलवारीला हात घातला. आकाराम उत्तरला, दादा, तुमचा जीव धोक्यात आला असता. मग ठीक केलंस. चला, याचे सर्व दौलत घेऊन चला. आणि मग 25,000 रुपये घेऊन सत्तू वागदऱ्याकडे रवाना झाला. त्या घटनेने बडे बडे दौलतीचे धनी हाकून गेले. कित्येकांना दरदरून घाम फुटला.
सत्तू वारण्याखोरा संचार करीत होता. कित्येक दांडगेश्वर त्यांना चिरडून काढले होते. सावकारांच्या वह्या आणि गहाणखत जाळून कित्येक कुळांना कर्जमुक्त केलं होतं. त्याच्या अस्तित्वानं वारणेकाठ हादरत होता. नवऱ्यांनी टाकलेल्या मुलींना पुन्हा नांदवायला सत्तूनं त्या नवऱ्यांना भाग पाडलं होतं. सोडलेली बायको घरात घेत नाही म्हणणाऱ्या जावया नवऱ्यांची तो वरात काढीत होता. कैकांना एका पायावर उभं राहण्याची शिक्षा देत होता. लेकीच्या लाडक्या बापांना कडक दम धरून आणि रगदार जवायांची रग जिरवून अनेक मुलींचे संसार सावरीत होता आणि ते सोन्याचे करीत होता. त्याच्या दबदब्यानं मुली दिल्या घरी नांदत होत्या आणि सत्तूला पाठचा भाऊ म्हणून दुवा देत होत्या. त्याला देव मानित होत्या. लोक सत्तूला फिरतं सरकार म्हणत होते. ते सरकार आपल्या गावी यावं म्हणून मागणी करत होते आणि तो एखाद्या गावात गेला म्हणजे सर्व लोक जमून त्याला आपली गराणी सांगत होते. सत्तू ती काळजीपूर्वक ऐकून घेत होता आणि निवारित होता. पाडळीच्या रंभाजी पाटलाची सुभद्रा नांदगावच्या चिंतू पाटलाला दिलेली होती. पोरगी उपर झाली म्हणून रंभाजीनं 5,000 हुंडा कबूल करून आपल्या हळदीच्या कुंभासारखी सुभद्रा चिंतूला दिली होती. पण ऐनवेळी हुंड्याची रक्कम उभी झाली नाही. तेवढंच कारण पुढे करून चिंतूनं सुभद्रेला सोडलं होतं. एके दिवशी रंभाजीनं सत्तूची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्याच्या कानावर भरला आणि सत्तू संतापला. रंभाजी व सुभद्रा यांना घेऊन तो नांदगाव शिरला. थेट चावळी जाऊन त्याने चिंतूला धाऱ्यावर धरलं. म्हणाला, हुंड्यासाठी तू मुलगीला सोडशील तर तुला मी हे जग सोडायला लावीन. हिला घरात घे, संसार कर. ही माझी बहीण आहे. मी तुला हुंडा देईन. आणि प्रत्यक्ष सत्तू आणि त्याची हत्यारा पाहून चिंतूची पाचावर धारण बसली. त्यानं कान धरले आणि त्या देखना सुभद्रेला घराकडे नेला. तिचा विस्कटलेला संसार सरळ झाला. जाकले गावच्या महादू सांभारानं आपल्या अर्जुनाचं लग्न केलं. 2,000 रुपये खर्ची घातलेली चित्रासारखी सगुणा सून करून घरी आणली. पण सगुणाचं ते आगळं रूप पाहून अर्जुना गांगरला आणि म्हणाला, मला ही इतकी देखणी बायको नको. आणि तो प्रकार सत्तूच्या कानावर पडताच सत्तू जाकल्यात शिरला. अर्जुनाला 2 लाथा घालून म्हणाला, तिला घरात घे, संसार कर, नाहीतर तुला गोळी घालीन. सत्तूच्या 2 लाथांनी आजाचं डोकं भानावर आलं आणि त्यानं सगुणाला घरात घेतलं. तिसरी कुंडलवाडीची पुतळा ही 18 वर्षाची जवान पुतळा सर्जेरावानं सोडली होती. कारण काय तर म्हणे, मी पैलवान आहे, मला कुस्तीत नाव मिळवायचं आहे, मला बायको नको. एके दिवशी सत्तू आपला सर्व लवाजमा घेऊन गप्पन कुंडलवाडीत शिरला आणि सर्जेरावाला पुढं करून विचारू लागला, बायको का कोर्ट सोडलीस? मला कुस्तीचा नाद आहे म्हणून. ठीक, मग आमच्या या आकारांबरोबर कुस्ती खेळ. त्याला पाड, नाहीतर कुस्ती सोडणी संसार कर. आणि या गोष्टीला नकार दिलास तर याद राख, ठार मरशील. सत्तू हसला. सर्जेरावानं आकारामाकडे नजर टाकली. त्याचा तो पिळदार धिप्पाड देह पाहून सर्जेराव टरकला आणि हळूच म्हणाला, मला कुस्ती नग, आजपासून मी कुस्ती सोडली, मी आपला संसार करतो. सत्तू हसला आणि पुतळाचं नांदणं वळणावर आलं. ती जन्माची सुखी झाली. वांगणीची नीलू ऐन तारुण्यात होती. लग्न झालेलं होतं, पण तिचा नवरा गण्या मोहिता मोठा रंगेल गडी होता. तो गांजावडीत होता आणि कायमचा तर होऊन फिरत होता. मला बायकोची गरज नाही असं तो लोकांना सांगत होता. बायको आली की काम करावं लागल म्हणून त्यानं नीलूला सोडलं होतं. परंतु जेव्हा 2 कानशिलात लावल्या तेव्हा त्याची ताक झटकन उतरली. आजपासून गांजा ओढणार नाही असं त्यानं कबूल केलं आणि नीलूला घरात घेतलं. नीलू सुखी झाली. तिनं सत्तूचे पाय धरले तेव्हा सत्तू म्हणाला, बाळे, तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ. मी जिवंत असेपर्यंत तू सुखानं राहशील, जा. सत्तून अशा अनेक मुलींना जन्माचं सुखी गेलं होतं. अशा अनेक मुली गावोगावी नांदत होत्या. त्या मुलींचे डोळे म्हणजे सत्तूचे डोळे होते. त्यांचा आत्मा म्हणजे सत्तूचा आत्मा होता. आणि म्हणूनच गावात सत्तूविरुद्ध किंचित जरी हालचाल झाली तरी ती चटकन सत्तूला समजत होती.
गोंधळी हा गुन्हेगार नव्हता. तो मित्र म्हणून सत्तू बरोबर फिरत होता. गोंधळ घालण्याच्या निमित्तानं तो गावोगाव जात होता. प्रत्येक मुलीला भेटून गावातल्या बातम्या काढीत होता आणि त्या सत्तूला कळवित होता. सत्तू एकही सण चुकीत नव्हता. दर सणाला तो कुंजला जात होता, बनाबाईला भेटत होता, सर्व मुलींना भेटत होता आणि पुन्हा आपला परागंदा जीवन जगायला निघून जात होता. कुंजला जायचं मनात आलं की तो रुद्रावतार धारण करीत होता. जबर माणसं सर्वत्र पेरून बंदूक घेऊन तो कुंजला जात होता. एखाद्या वेळी मध्येच घोड्यावर बसून तो गावगाव जाऊन आपण ज्या मुलींचे संसार सरळ केलेत त्यांच्याशी बोलत होता, त्यांची विचारपूस करीत होता. दिवाळीच्या सणाचे 3 दिवस तर तो काटेकोर पाळीत होता. दर दिवाळीला प्रथम बनाबाईकडे जाऊन सर्व मुलींना भेटत होता आणि दिवाळी आली की सुभद्रा, सगुणा, पुतळा, नीलू डोळ्यात प्राण आणून सत्तूची वाट पाहत होत्या. दिवस जात होते. सत्तूचा शिरदरपणा सरकारला डोईजड झाला होता. त्याच्या पुंडाव्यानं सरकार बिथरलं होतं. रोज नवे हुकूम निघत होते. सत्तूला पकडून देणाऱ्याला 5,000चं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर झालं होतं आणि तसे हुकमाने प्रत्येक गावाच्या चावडीवर खांबाला चिकटवले होते. आणि त्यावेळचे ते 5,000 म्हणजे आजचे 50,000 होते. ते मिळावे म्हणून, जन्माचं सुखी व्हावं म्हणून प्रांतातील एकजात गुन्हेगार ते इनाम मिळावं म्हणून जीवाची रान करत होते. शिरगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील, कुंडलवाडीचा कबीरा, कुमजेच्या मथाजीचा मुलगा उमाजी चौगुला हे तर नुसते सावलीसारखे सत्तूच्या पाळतीवर होते. सत्तूला ठार करून इनामने सूड दोन्ही पदार्थ पाडून घेण्याचा पराकाष्ठा करीत होते. समोर जाऊन सत्तूवर वार करण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण पाठीत खंजीर खूप असण्याची ते सर्वजण संधी शोधत होते. परंतु सत्तू निर्भय होता. तो पावसाळ्याचे 4 महिने डोंगरात गावदऱ्यात काढीत होता आणि शिवारात पीक उभं झालं की मग वारणा दाट शिवारात तळ ठोकत होता. एक तर सरळ चढाई करून येणारा त्यानं उभा ठेवलाच नव्हता आणि जे दगलबाज होते त्यांना तो भीक घालीत नव्हता. बनाबाईची आठवण झाली की तो कशाचीच पर्वा करीत नव्हता. मग किती पहारा असो, तो सरळ कुंजला जाऊन आईला भेटत होता. ज्या माऊलीच्या कुशीत माझा जन्म झाला तिच्या भेटीआड कुणीही येणार नाही आणि जर तसा प्रयत्न केला कुणी तर मी 1000 माणसांची कत्ल करेन, असा त्याचा बोल होता. तो कुणालाही भीत नव्हता. फक्त वाटेगावचा फकीरामांग हा एकच माणूस आपल्या बरोबरीचा आहे असं त्याचं मत होतं आणि म्हणूनच तो वरचेवर वाटेगावला जाऊन फकीराला भेटत होता. जो जीवाला जीव देईल त्याच्यासाठी मरावं आणि जो बळी होईल त्याचा पीळ करावा असा त्याचा बोल होता आणि तो आपला शब्द खरा करीत होता. दारिद्र्याच्या सहानेवरच धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता आणि शौर्य हे श्रीमंतीत फुलत नसतं, ते गरिबीतही उसळून वर येतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. शब्द हा जिभेवरच जन्माला येतो. माणसाने शब्दाची किंमत राखावी. जो शब्दाला जागत नाही त्याला जगायचा मुळीच अधिकार नाही. या जगात सर्वश्रेष्ठ फक्त इमानच आहे आणि इमानाचं मोल कुणीही करू नये, कुणीही इमान विकू नये असं सत्तूचं मत होतं. जो सत्तू 2 वर्षात लष्करात आगळा ठरला होता तोच सत्तू 2च वर्षात त्या वारणा खोयात बलिष्ठ ठरला होता. धन्यवाद.